नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांना एप्रिल महिन्याची पेन्शन जमा झालेली आहे. दिव्यांग लाभार्थी जे आहेत यांना देखील 2,500 रुपयांची पेन्शन जमा झालेली आहे. उशिरा का होईना त्यांची पेन्शन त्यांना आलेली आहे. आता संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांना मे महिन्याची पेन्शन कधी वितरित होणार याचीच उत्कंठा लागलेली आहे. साधारणतः काल लक्षात घ्या की एक JR सिद्ध झाला. तर याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लक्षात घ्या की हप्ते वितरणासंदर्भातला हा JR प्रसिद्ध झालेला आहे का असा प्रश्न देखील पडलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत काल जो JR प्रसिद्ध झाला तर याच्यामध्ये आस्थापना खर्च आहे. तर याच्यामध्ये आस्थापने अंतर्गत म्हणजे संबंधित संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यानुसार जे ऑफिस आहे तर या ठिकाणी असणारे कर्मचारी यांचं वेतन असेल, टेलिफोन बिल असेल, तर इतर जो खर्च आहे तर यासाठीचा हा निधी वितरित करण्यासंदर्भातला JR प्रसिद्ध झालेला आहे. म्हणजेच अनेक ठिकाणी सांगितलं जाऊ शकतं की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मे महिन्याच्या पेन्शन वितरणाचा JR प्रसिद्ध झालेला आहे. पुढील काही दिवसांमध्ये पेन्शन येणार आहे तर मुळीच नाही आहे. तर हा जो JR प्रसिद्ध झालेला आहे तर आस्थापना म्हणजे संबंधित ऑफिस असतील, कार्यालय असतील, तर त्यांचं पेमेंट असेल आणि इतर बाबींवरील खर्च या संदर्भातला हा JR प्रसिद्ध झालेला आहे. मागील काही महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांना JR प्रसिद्ध न करता पेन्शन वितरण केलं जातं. त्यामुळे आता मे महिन्याची पेन्शन कधी वितरित होणार असाच प्रश्न सगळ्यांना लागून राहिलेला आहे. JR तर जो प्रसिद्ध झालेला आहे तो आस्थापना खर्चासाठी आहे. तर अशाच प्रकारे हा JR आहे प्रसिद्ध होऊ देखील शकतो किंवा प्रसिद्ध होऊ शकणार देखील नाही. आणि तरी देखील आता मागील काही 3 ते 4 महिने पाहिले तर प्रत्येक महिन्यामध्ये साधारणतः पहिल्या आठवड्यामध्ये पेन्शन वितरित होणं आहे ते अपेक्षित होतं. परंतु साधारणतः दुसरा किंवा तिसरा आठवडा उशीर होत असल्याने लक्षात घ्या मागील 2 ते 3 महिन्यांपासून अगदी उशिरापर्यंत पेन्शन वितरण केली जाते. आपण या संदर्भातली माहिती घेतच आहोत. तर अजून तरी पेन्शन वितरणासंदर्भातली कोणतीच तयारी झाली नाही आहे अशी माहिती आपल्याला संबंधित अधिकारी असतील यांच्यामार्फत मिळालेली आहे. आणि त्याचबरोबर लक्षात घ्या की प्रोसेस सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. त्यामुळे जो JR प्रसिद्ध झालेला आहे तो हप्ते वितरणाचा झालेला नसून केवळ आस्थापना खर्चासाठी झालेला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी आहे तर याच्यामध्ये विधवा पेन्शन असेल, वृद्धापकाळ पेन्शन असेल, संजय गांधी निराधार योजना असेल तर यांची पेन्शन वितरण वेगळी होईल, दिव्यांग लाभार्थ्यांची वेगळी होणार आहे. तर अशी माहिती सगळ्यांना आता परिचयाचीच आहे. तर या संदर्भातले अपडेट आपण वेळोवेळी देतच आहोत. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. साधारणतः पेन्शन वितरण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये होणं अपेक्षित आहे. आपण या संदर्भातले अपडेट देतच आहोत. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.